तुमच्या पुण्यातल्या मैत्रीण आता माझ्यासोबत आहेत रुपालीताई. आता बघूया तुम्ही एवढं म्हटल्यानंतर आता रुपालीताई कसे माणिकराव कोकाटेंची पाठराखण करतात. ताई काय चाललंय नेमकं? आता कायदा तर रुपालीताई तुम्हाला कोणी सांगायची गरज नाहीये, तुम्ही रोज कायदा वाचता, कायद्याचं अंमलबजावणी करता, न्यायालयाला कायदे सांगता. आता ज्या कायद्याने त्यांची आमदारकीच रद्द व्हायला हवी होती तो कायदा बाजूला ठेवून फक्त खाती काढून घेऊन पक्ष नेमकं काय साध्य करतय? मुळामध्ये मला सांगा की आज जो मेहरबान कोर्टाचा निकाल लागलाय अजून निकालावर स्वाक्षरी मेहरबान कोर्टाची अजून नाही. म्हणजेच समजा मी माणिकराव कोकाटेंची वकील आहे, आम्हाला जर प्रत मिळालीच नाहीये तर आमचा राजीनामा तुम्ही कसा किंवा आमची आमदारकी कशी रद्द करणार? एक लक्षात घ्या तुम्ही, आज निकाल लागलेला आहे, जिल्हा न्यायालयाने तो निकाल दिलेला आहे, त्या निकालाची प्रत अजून मिळालेली नाहीये. माणिकराव कोकाटेने या जागेवर कोणीही आरोपी ज्याच्यावर आहे गुन्हे म्हणजे न्यायालयाने जी शिक्षा ठोठावली आहे त्याच्या विरोधात आम्हाला हायकोर्टात जाण्याचा अधिकार आहे. 2 वर्षाचा कारावास दिलाय आणि जी काही दंडाची शिक्षा दिली आहे तर 2 वर्षाचा कारावास दिल्यानंतर आम्हाला अधिकार आहे की त्याच मेहरबान कोर्टाकडे अपील करण्याची मुभा मागायची. आणि ती समजा मेहरबान कोर्टाने जी काही आम्ही जो रिलीफ मागितला होता शिक्षेच्या याच्यामध्ये तो मेहरबान कोर्टाने नाही दिला. ठीक आहे, या मेहरबान कोर्टाच्या वर सर्वोच्च आहे, हायकोर्ट आहे आणि आम्ही तिकडे जाऊन आम्हाला जो संविधानाने किंवा प्रत्येक आरोपीला किंवा प्रत्येक माणसाला जो काही अधिकार कायदेशीर प्रक्रियेची मुभेचा दिलाय तो आम्ही राबवणार आहोत. आता निकाल नुसता जाहीर केल्याच आमदारकी तुमचं तुम्ही म्हणता निकालाची कॉपी नाही मिळाली, तुम्हाला वकील असून कॉपी नाही मिळाली, त्यांच्या वकिलांना कॉपी नाही मिळाली, मग कॉपी नाही मिळाली मग हायकोर्टात गेले कसे? हायकोर्टात कशावरून अपील केलं? ऐका, हायकोर्टात जाणार सांगितलं हो ताई. निकालाची कॉपी म्हणजे जेव्हा मेहरबान कोर्ट निकाल देतात तेव्हा त्यांच्या स्वाक्षरीची प्रत ही मिळत असते की आज संध्याकाळी म्हणजे आज संध्याकाळी जर मेहरबान न्यायाधीश साहेबांनी सही केली असेल तर माहित नाही किंवा ते उद्या करतील. आणि कायदेशीर प्रक्रियेमध्ये न्यायाधीश कधी कधी 4, 2, 7 त्यांच्याकडे जो अधिकार असतात त्याच्यानुसार ते सही करत असतात. ते काय उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधानांना विचारून सही नाही करत. पॉलिटिकल आरोप करणं हा फार वेगळा आहे आणि कायदेशीर प्रक्रिया हा फार वेगळी आहे. हायकोर्टातली 16 तारीख काय आहे? ती काय हायकोर्टाने कुठल्या आधारावर दिली? मग निकाल नसेल आला बाहेर आणि आम्ही आमच्या विरोधात निकाल दिलेला आहे याचं ज्ञान आम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही आमचं अपील तिथं रेडी ठेवलेलं आहे आणि ते अपील मग हायकोर्ट स्वीकारणार किंवा त्याच्यावरती तारीख देणार. ही प्रत मिळाली आम्हाला की आम्ही शिक्क्यानिशीची प्रत ही हायकोर्टामध्ये अपील करण्यासाठी निकाल माहित आहे, फक्त इकडे विधानसभेला आणि राज्यपालांना कारवाई करण्यासाठी निकाल माहित आहे, तर यायला आणखीन काही दिवस लागणार आहे. ठीक आहे, आता